उमरखेड डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त सेवा सन्मान सोहळा 2026-2027 उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गंधेवार, डॉक्टर विनोद त्यांचंदानी, प्रमुख डॉक्टर सरिका देशमुख यांची उपस्थिती लाभली। तसेच शहरातील ज्येष्ठ व सेवाभावी डॉक्टर मा राऊत, डॉक्टर राऊत, डॉक्टर मोटरवार, डॉक्टर ज्ञानचंदानी आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश अद्रेवाल यांनी डॉक्टरांच्या दैनंदिन जीवनातील तणाव व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन करत व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले। तसेच न्यूरोसर्जन डॉक्टर मयुरेश रामपूरकर यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत केलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या व यशस्वी मेंदूविषयक शस्त्रक्रियांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले। आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अचूक निदान आणि वेळेवर उपचार यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवाभावाचे कौतुक करत समाजाच्या आरोग्य रक्षणात डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले। रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून कार्य करणाऱ्या सर्व वैद्यकीय तज्ज्ञांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मंगेश नरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर हिंगमिरे यांनी मानले। उमरखेड डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित हा सेवा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। गरजेचं काय आहे ते मर्यादित वेळ ठेवा आणि विश्वास करा, तुम्ही पेशंट कुठे जाते कमी होत नाही। माझी ओपीडी पहिल्या दिवशीपासून एका वेळची आहे। लोकांनी खूप म्हटलं, आपल्याकडे 2 वेळची ओपीडी होती आणि केसा जास्त स्ट्रेस तयार होतो, बरोबर आहे की मीच करणार आहे, काही झालं तर मलाच भोगावं लागणार आहे, मलाच बोलणार, लोक बोलणार, ते मलाच बोलणार, माझंच हॉस्पिटल जोडणार, म्हणजे याच्यातून स्ट्रेस तयार होतो। हे करणारा फक्त मीच आहे, सगळं क्रेडिट काम माझंच आहे असं जेव्हा म्हणून आपण चालतो तेव्हा खूप जास्त स्ट्रेस तयार होतो। पण आपण जर विचार केला की बाबा माझ्यासोबत अजून कुणीतरी पेशंटला ट्रीट करत आहे, मी एकटाच, समजा जरी मी गोळ्या लिहून देत असलो तरी मी एकटाच गोळ्या लिहून देत नाहीये, माझ्या मागून दुसरं कुणीतरी ट्रीट करत आहे, तर आपलं बरंच स्ट्रेस कमी होईल ह्याच्यातून। आणि हे खरं सुद्धा आहे। आता आपण काय करतो, समजा जखम झालेला एखादा पेशंट आला आपल्याकडे, आपण काय करतो, त्याला स्टिच मारतो म्हणजे काय करतो आपण ॲक्च्युली बघायला गेलं तर ते कट झालेले जे त्वचेचे 2 भाग आहेत ते शिवून जवळ आणतो, फक्त जवळ आणतो आपण, बरोबर आहे। आपण त्याला जुळून आणतो का? नाही। जखम कोरडी करून आणतो का आपण? नाही। तिथं दुसरी त्वचा येते काही दिवसात, ती आपण आणतो का? नाही। आपण फक्त तुटलेले 2 भाग जवळ आणले, मग ती पूर्ण जखम भरून तिथं नवीन त्वचा आली। हे झालं कसं काय? हे कशामुळे झालं? हे तर आपण नाही केलेलं, आपण तर फक्त स्टिच घेतल्यानंतर काढून टाकले। तर हे करणारा कुणीतरी, सर जसं म्हटलेलं असं की कुणीतरी स्पिरिच्युअल पॉवर वगैरे आहे, ती जर माझ्यासोबत पेशंटचा इलाज करत आहे, मी फक्त एक नाममात्र प्रयत्न करणारा एक डॉक्टर आहे माझ्या प्रोफेशननुसार, आणि कुणीतरी दुसरंच करेल त्याच्यावर आहे असं जर आपण मनात धरून चाललो तर आपला स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होतो।